हॅलो, वेलकम आणि येवकार तुमकां पेज टर्नराच्या अनेका एपिसोडाक. फाटल्या कांय एपिसोडांनी आमी पेजीस टर्न करत आसात, नवीन मेमरीज क्रिएट करत आसात आणि नवीन नवीन पुस्तकां तुमच्या मेरेन पावयत आसात. आयजूय आमी तुमच्या मुखार एक नवीन पुस्तक घेवन येतात. हें पुस्तक आसा पंकज मिश्रा हांचें बटर चिकन इन लुधियाना. आनी ह्या पुस्तका विशीं उलोवपाक आमच्या मदीं आयज हांगा आसात इंजिनियर, एक्टिविस्ट, पॉलिटिकल एक्टिविस्ट इफ आय मे कॉल हिम, पूण सगळ्यात म्हत्वाचें म्हळ्यार अ व्हेरी एविड रिडर दिलीप प्रभुदेसाय. वेलकम दिलीप मामा. हॅलो. येस. आणि इनफॅक्ट पयलीं म्हाका ह्या पुस्तकाचें नांव सांगलें तेन्ना म्हाका दिसलें की तूं रेसिपी पुस्तकाचेर कित्याक उलयता काय म्हणून, बिकॉज इट इज व्हेरी इंट्रस्टींग की देर इज अ बूक टायटल बटर चिकन इन लुधियाना आनी तुका पळयतना पयलीं दिसता की वाय फूड इन द नेम. सो मुखार वचच्या पयलींच म्हाका तुका विचारपाक जाय की ह्या पुस्तकान कितें अशें तुका फॅसिनेट केलें, वॉट वॉज सो फॅसिनेटींग दॅट यू चोज दीस बूक फॉर पेज टर्नर? पळय, आय एम एन एविड ट्रॅव्हलर. म्हणजे हांव पुस्तकां वाचता आनी ट्रॅव्हलूय करता. सो अ कॉम्बिनेशन ऑफ दीस इज डेफिनेटली की ट्रॅव्हल बुक्स म्हाका खूब आवडटात. ट्रॅव्हलॉग्स, जाका ट्रॅव्हलॉग्स म्हणटात, ती म्हाका खूब आवडटात आनी हांव खूब वाचता ट्रॅव्हलॉग्स. एकदां वचचे पयलीं त्या जाग्यार वचचे पयलीं ताजे बद्दलचे ट्रॅव्हलॉग वाचता, येतकीर वाचता, थंय आसतना वाचता. पूण हे ट्रॅव्हलॉगा बद्दल एक स्पेशल म्हणटा तें दीस इज नॉट अबावट अ ट्रॅव्हल टू प्लेसीस. दीस इज अबावट अ ट्रॅव्हल टू पीपल. A travel to people in different places. आणि एक असाइनमेंट हे पंकज मिश्राक 1993 दिल्लें. 1995 ताणें बूक बरयला आनी द असाइनमेंट वॉज टू विजीट कितें म्हणटा ते स्मॉल टावन इंडिया. ओके. स्मॉल टाउन्स इन इंडिया, ट्रॅव्हल्स इन स्मॉल टाउन इंडिया. सो बेसिकली यू आर लुकिंग एट पीपल हू आर फ्रॉम द एस्पायरिंग मिडल क्लास. ओके. आणि हे पुस्तक म्हाका पयलीं वाचिल्लें तेन्ना खूबच आवडिल्लें. म्हणजे बेसिकली बिकॉज इट्स फनी. ओके. खंयचेंय पुस्तक शूड बी अ कॅनॉट पुट डावन रीड. Right. दीस वॉज अ कॅनॉट पुट डावन रीड. अँड बेसिकली आय लायक ह्युमर, सो द फनी पार्ट वॉज द बेस्ट पार्ट. बट एट द सेम टायम इट वॉज अ व्हेरी सिरियस बुक. इट गेव एन इनसायट इन टू म्हणजे मिडल क्लास जी इंडिया जी 1991 लिबरेशन जातकीर, जस्ट 2 years 3 years आफ्टर दॅट, आता एस्पिरेशनल मिडल क्लास वॉज वॉट इट वॉज लुकिंग एट, हाऊ इट वॉज बिहेविंग, ताजी खुबशे इनसायट्स आतां मेळटात विच आर आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट टुडे 30 years आफ्टर दीस बूक वॉज रिटन. 2006 हाजे परते हे जाल्ले, रिप्रिंट जाल्ले. आनी हांवें हें पुस्तक वाचलां आय थिंक समटायम इन 2012. बट आय फाउंड इट फॅसिनेटींग. आणि वाय आय फाउंड इट फॅसिनेटींग मुखार वतना थोडे पुस्तकांतल्यान वाचतकीर कळटलें दॅट आय वील ट्राय टू डू. येस. इनफॅक्ट तुवें जशें म्हळें की तातूंत लोक आसा आनी आय वॉज फ्लिपिंग थ्रू द पेजीस. सो इवन ताणें जे चॅप्टर्स हे केल्यात, देर इज नो चॅप्टर वीच यू नो सेज अबाउट अ पर्टिक्युलर टावन ऑर अ प्लेस. इट इज 1 2 3 4 स्ट्रेट चॅप्टर्स आसा वीच कंटिन्यूज. म्हणजे ते एकामेका भितर मिक्स जायत ते चॅप्टर्स मुखार वतात. सो थोडेशे ह्या साहित्यीक फिल्डान आसतना म्हाका एक गजाल जाणवता आनी खूब जाण म्हणटात की आमी जे साहित्य प्रकार आसात न्ही ते इजी डिफिकल्ट अशे हे केल्यात. आनी मेनी टायम्स पीपल से दॅट इट इज इजी टू रायट अ पोयम, इट इज इजी टू रायट चिल्ड्रन्स लिटरेचर, अँड सिमिलरली इट इज इजी टू रायट अ ट्रॅव्हलॉग. कितें व्हडलें आसा तातूंत? तूं खंय तरी वता, यू रायट अबावट इट आनी जालो ट्रॅव्हलॉग, अशे तरेचो एक समज आसा. सो हो ट्रॅव्हलॉग वाचता आसतना तुका कितें दिसलें की हाव वेल दीस ट्रॅव्हलॉग इज कन्सेप्च्युलायज्ड? ना, ट्रॅव्हलॉग हे दोन पद्धतीचे आसता. ऑक्सफोर्डाचे जे डेफिनेशन आहा ट्रॅव्हलॉगाचें, इट सेज इट्स अ फिल्म, बुक ऑर इलस्ट्रेटेड लेक्चर अबाउट द प्लेसीस विजिटेड बाय ऑर एक्सपिरियन्सीस ऑफ अ ट्रॅव्हलर. नाव प्लेसीस विजिटेड बाय अ ट्रॅव्हलर हे म्हजे कोतान तरी विल बी अ सॉर्ट ऑफ अ गायड बुक. इट विल नॉट बी अ ट्रॅव्हलॉग. बट द एक्सपिरियन्सीस ऑफ अ ट्रॅव्हलर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट, बिकॉज you can read 20 travelogues about a single place and each travelogue will be a new book. हे पंकज मिश्रान क्लासीक कॅप्चर केलां. आतां हे पुस्तका बद्दल जरा उलयतलो कित्याक म्हाका आवडलें, तर हे पुस्तकाक एक प्रोलोग आसा, एक आफ्टरवर्ड आसा. आनी सबंद पुस्तक हे प्रोलोग आनी आफ्टरवर्डा कवर जाता एक्चुअली. फॉर एग्जाम्पल आतां हे प्रोलोगाक तो बरयता की तो सुरवात ताजी ट्रॅव्हल स्टार्ट्स इन द प्रोलोग वेर द फर्स्ट पार्ट इज अबाउट ISBT in Delhi, इंटरस्टेट बस टर्मिनस इन दिल्ली. तो खंय तरी वता, थंय तो बशिल्ले कडेन ताका जे जे पळय ते बस टर्मिनसा येता, एक मिस्टर चूग म्हूण येता, एक इंग्लीश कपल येता, 3 शॉपकिपर्स येतात.
तांकां तो ऑब्जर्व करता, तांचे कडेन उलयता, एंड दॅट इज वॉट हिज ट्रॅवल्स आर ऑल अबाउट. हिज ट्रॅवल्स आर ऑल अबाउट वॉट पीपल थिंक, वॉट ही थिंक्स अबाउट देम, एंड दॅट इंटरॅक्शन एंड वॉट दॅट इंटरॅक्शनांतल्यान एक सोशल कमेंट येता. इंडियेचो मिडल क्लासा बद्दल, इंडिये बद्दल एक सोशल कमेंट येता, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ह्या प्रोलोगाचो सेकंड पार्ट जो आसा तो तागेले एक फ्रेंडाचे कोणाले तरी लग्नाक मुझफ्फरनगर वता, अनदर स्मॉल टावन इन इंडिया, आनी थंय तो बरयता. And this is really something that made me pick up this book, is apart from my friend, I knew no one there. And in any case, I would have found little to say to the young men wearing silk Hawaiian shirts, diamond rings, and pseudo-Italian shoes, who gossiped about the dowries paid and received by this or that personage, boasted about the bribes they had given to municipal officials and sales tax inspectors, and spoke with awe and reverence of a certain police inspector who had personally killed 7 Muslims in a communal riot some months ago. Now, what's एक ये 3 वाक्य बजाने tell you so much about this same middle class which is now 30 years hence, which has become today's middle age. Middle-aged middle class. And unfortunately things have not changed. That is the best part. आणि हातूंत कितें आहा ह्या पुस्तकांत, since it was written in 93, there is a lot about Marutis. सगळ्यो नव्यो गाडयो त्यो मारुती गाडयो. लोक ट्रेनीन ट्रॅव्हल करतात, बसीन ट्रॅव्हल करतात. आज चेंज जाला. आज मारुती जाग्यार ह्युंडाय आयल्यात, होंडा आयला, ऑडी आयल्या, मर्सिडीज आयले मे बी. पूण भितर आशिल्ले लोक जे मारुतीत आशिल्ले ह्या पुस्तकांत, अजून ते ऑडीत तेच पणीस दिश्टी पडटात. ट्रेनीन ट्रॅव्हल करपी मनीस आज विमानान भोंवता, पूण मनीस तोच आहा. 90 म्हणजे बेसिकली 91 मागीर जो चेंज जालो आफ्टर लिबरलायझेशन, तो चेंज फक्त डिग्री चेंज जायत गेल्या. मनीस इंडियन मिडल क्लास तातूंतल्यान भायर सरूना, अनफॉर्च्युनेटली. आणि ऍक्च्युली जसो टायम मुखार वता तसो आमी आनीक डेव्हलप जावपाक जाय आशिल्ले, आनी आमचे विचार डेव्हलप जावपाक जाय. ते जावना. हे पुस्तक वाचतकीर कळटा की जे 95 आशिल्लें तें आज तशें आसा, अनफॉर्च्युनेटली. रायट. दिलीप मामा, दीस बूक ताच्या टायटलानूच जेवण आसा, बटर चिकन आसा. सो इज देर एनीथींग टू डील वीथ फूड इन दीस बूक? म्हणजे इज फूड एन इंटग्रल पार्ट ऑफ दीस बूक इन एनी वे? ना, आय थिंक ताणें बटर चिकन इन लुधियाना नांव कित्याक दिलां हें खंयच ताणें सांगूना. ओके. पूण म्हजे कोतान फॉर हिम बटर चिकन इज नॉट अ फूड. बटर चिकन इज सिंबॉलीक ऑफ दॅट मिडल क्लास. आज जर आमी पळयलें जाल्यार म्हणजे एक म्हजे सोयऱ्या भितरलेच सांगता की युरोपा सुद्दां गेल्यार तो मनीस थंय इंडियन रेस्टॉरंट सोदता आनी बटर चिकन सोदता. This is very symbolic of the middle class who want to get out of a certain thing but don't want to get out of it. Somehow or the other ते मॉडर्निटी कडेन वता, पूण आपले हेही सोडनात जे पळय I would say conservative attitude which at times bogs them down. ती सोडनात. And butter chicken I think is very representative of that. नाही, इवन बटर चिकन केन्ना केन्ना आमकां सेफ ऑप्शन दिसता. आय डोंट नो वाय. Whenever I ask people why butter chicken, na safe option. So safety is one part of that thing that bogs you down. Unless you take a risk, you can't move out. Exactly. True. दिलीप मामा, तू वाचला आहे आणि खूपदा वाचला पुस्तक. हाव इज द लँग्वेज ऑफ दिस बुक? म्हणजे युजली आम्ही पुस्तक घेता आणि वन रिझन वाय वी डोंट कीप दॅट बुक इज ती लँग्वेज. आम्ही साधी म्हणतात, सोपी म्हणतात. ना, ही लँग्वेज इज बेसिकली ही पुस्तका लँग्वेज जी आम्ही जे इंग्लिश आम्ही इंग्लिश उलयतात, ब्रिटीश इंग्लिश न्ही. आम्ही जी इंग्लिश उलयतात, भुरगे जे इंग्लिश उलयतात तीच इंग्लिश आसा. तू दॅट इज वन थिंग अँड व्हेरी स्मूथ. इट लिटरली ग्लायड्स ओवर युअर ब्रेथ ऑर ओवर युअर टंग ऑर वट एवर. आता लँग्वेजीचो आता हांवें उदक फनी म्हणिल्लें, ते फनीचे हांव तुका एक जस्ट एक एग्जाम्पल दिता. व्हेरी शॉर्ट एग्जाम्पल इज एक ट्रेन जर्नी तातूंत तो डिस्क्रायब करता. आनी ते ट्रेनी भितर with me in the AC2 cabin were 2 other people. One of them, a Mr. Rastogi, was a journalist for one of the major Delhi papers. He was in his mid-30s with glasses, diminishing hair and an air of failure. His reading material identified him as a devotee of steamy thrillers. There were 2 fat novels on the table beside him. Naked buttocks adorned one cover. On the other cover had buttocks on it too, but clothed in airtight jodhpurs.
आता this sort of humor is throughout the book. Okay. I mean, it might be slightly risky, but I think India is risky. So this is very typical of middle class India. Right. आणि जी भाषा आसा ती इतली सुंदर आहा की आता आनी एक एग्जाम्पल, जस्ट एक शॉर्ट एग्जाम्पल दिता हांव. मुझफ्फरनगर जेन्ना गेल्लो तेन्ना बाबरी मस्जिद जस्ट डेमोलिश जालें. ओके. बाबरी मस्जिद डेमोलिश जातकीर तो बरयता की हिस्ट्री वॉज मेड दॅट डे, but not by metropolitan India, which was relegated to the level of captive bystanders released afterwards to deal with the repercussions of the event through either post facto analysis or communal rioting. Provincial India had upstaged it, and in doing so had given only a small demonstration of its potential. Now here it comes to a very serious part. ज्या जाग्यार तो म्हणटा की सिटीज जे आशिल्ले which always dominated, म्हणजे मुंबय धर, बँगलोर धर, दिल्ली धर, बाबरी मशिदाच्या डेमोलिशनान हे सिटींतल्या लोकांनी पार्ट घेवना. बरोबर. पार्ट घेतलो खंयच्या लोकांनी? स्मॉल टाउनातले. Yeah. विच इज व्हेरी टिपिकल ऑफ इंडियन क्रिकेटी कितें चलता. धोनी कॅप्टन जाता. हाजे पयलीं मुंबय, दिल्ली, बँगलोरचे भायरचो मनीस केन्ना कॅप्टन जावपाक शकचो नाशिल्लो. दॅट इज व्हेरी टिपिकल. सो ही इज रेंजिंग इन दीस बुक Yeah. फ्रॉम द ह्युमरस, फ्रॉम द फनी, फ्रॉम द रिस्की टू समथिंग व्हेरी सिरियस, अ सोशल कॉमेंट Right. ऑन द इंडियन मिडल क्लास. आणि 30 वर्सां फाटीं ताणें हें पुस्तक बरयलें आनी स्पीक्स अबाउट कम्युनल रायट्स. ही ऑल्सो स्पीक्स अबाउट होमोसेक्शुअलिटी इन वन ऑफ द Exactly. चॅप्टर्स. सो अशे टॉपिक्स जे आयज म्हणजे अजून आमकां एक्सेप्टेबल जावंक ना. Even after 30 years, we are still, fighting with this. Still, we are trying to get the crux of it, म्हणटा तशें. So which is very interesting. One thing I want to ask you, म्हणजे आता आमी अशा सिच्युएशनान पावल्या जंय अमूक जर प्लेस आमकां विजीट करपाक जाय जाल्यार एक्चुली थंय वचपाची सुद्दां गरज ना. आयज आमचे कडेन इतलो विज्युअल मिडियम्स आसा की आमी युट्यूबार पळयतात, आमी सोशल मिडियाचेर पळयतात अमूक जागो. आनी अशा परिस्थितींत कोण तरी ट्रॅव्हलॉग बरयता आणि तो वाचून त्या जाग्या बद्दल किंवा त्या जाग्याच्या एसेन्सा बद्दल एक फील मेळोवप. सो हाव रेलेवंट आर ट्रॅव्हलॉग्स इन टुडेज टायम? हाव रेलेवंट आर बुक्स इन टुडेज टायम? म्हाका दिसता तुवें फाटले एक एपिसोडा हे उलयत तूं की भुरगीं पुस्तकां वाचतात एंड दॅट इज अवर इंटेंशन टू प्रूव दॅट रॉंग इन अ वे. सो म्हाका दिसता की ट्रॅव्हल, आय थिंक अ बूक इज अ डिफरंट मिडियम ऑल टुगेदर. आमी हाजेर इंटरनेटाचेर पिक्चर्स पळयतात, विज्युअल्स पळयतात. विज्युअल्स आर इफेक्टीव, विज्युअल्स आर क्रिएट एन इम्प्रेशन, बट आय थिंक दोज आर फ्लिटिंग. I'm not talking about big, great paintings or whatever, but visuals about places or whatever, they are fleeting. But when you read somebody's travelogue like Pankaj Mishra, तुका तो certain incident सांगता, तो certain गोष्टी सांगता, तो तू केन्ना विसरपाक शकपाना. You will never forget them. And travelogues, आता हांवें म्हणलें तशें, travelogues, there are different ways of reading travelogues. तुज्यान वच्चे पयलीं वाचपा जाता एज अ मॅटर ऑफ रिसर्च. म्हणजे आपूण थंय वतकीर सारकें पळयतलो सगळें म्हणून वाचपा जाता. थंय आसतना सकाळी पयलें, रातचे वाचले हॉटेलार, परती दुसरी सकाळी थंय गेलो आनी येतकीर वाचपा जाता की आपल्याक कितें चुकलें म्हणून. पूण ट्रॅव्हलॉगा भितर जें कितें आसता, वन थिंग इज यू गेट फोकस्ड. यू आर ऑन द इंटरनेट, यू आर ऑन अदर सॉर्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन, यू आर नेवर फोकस्ड. ट्रॅव्हलॉगच कितें खंयच्या पुस्तका बद्दल यू रिमेन फोकस्ड. यू एन्जॉय वॉट एवर इज हॅपनिंग, वॉट एवर इज नेरेटेड बेटर. And as it goes for every book, it goes for a travelogue. बरोबर. Yes. So before we end the show, आनी खंयचो चॅप्टर किंवा आनी खंयचोय पीस तुका वाचून दाखोवपाक आवडटलो ह्या पुस्तकांतलो? तागेले आफ्टरवर्डांतले. आय वूड लायक टू रीड समथींग फ्रॉम हिज आफ्टरवर्ड. आतां हो मशोबरा म्हणटा खंय तरी एक हिल टावन नियर सिमला, थंय 1993 आशिल्लो. ताणें बरयलें आनी थंय तागे पब्लिशरा कडल्यान ऑफर आयली तुवें पुस्तक बरय म्हणून, आनी तो मागीर भायर सरलो. ही एक्चुली हॅज ट्रॅवल टू, आय मीन हांव जस्ट एक टावनाची नांवां सांगता. सिमला, मंडी, अंबाला, जयपूर, पुष्कर, अजमेर, घाणेराव, रणकपूर, उदयपूर, बुंदी, हापूर, बँगलोर, तिरुप्पूर, त्रिचूर, कोट्टायम, कोवलम बीच, कन्याकुमारी, शिमोगा, बनारस, कलकत्ता, मुर्शिदाबाद, माल्डा, गया आणि जहानाबाद. हे तागेले, दीज आर ऑल द प्लेसीस कवर्ड इन दीस बुक. पूण हे पुस्तकात तो प्लेसीस कवर करना पडटा. हे प्रत्येक गांवांतले मनीस, हे प्रत्येक गांवांतले इन्सिडेंट, मदली ट्रेन जर्नी, हे सगळे कवर करता. पूण ताजो हे आसा ते म्हणजे वॉट आय वॉन्टेड टू रीड इज, ताणें बरयलां की आय हॅड स्पेंट मोस्ट ऑफ माय लायफ इन स्मॉल टाउन्स
and it seemed strange at first to be reporting on what to me seemed a very familiar environment. But what I, traveling by bus and staying in cheap hotels, saw came as a revelation. The liberalization of the Indian economy in the early 90s had unleashed fresh possibilities and impulses everywhere. From the young business executives savoring their identities through their brand name clothes and gadgets, the rich teenager from Gujarat who told me that Muslims ought to be eliminated, to the teenage girl traveling to a beauty pageant in Bombay and the Naxalites plotting revolution in Bihar. सो तो जे मनशा कडेन उलयता इंटरॅक्ट करता की इतली वायड आहे आणि दॅट इज वॉट ॲक्च्युली इंडिया इज सो दिस इज अ बुक विच एव्हरी इंडियन आय थिंक शूड रीड अँड एव्हरी डेफिनेटली म्हाका दिसता की प्रत्येक गोंयकारान हें पुस्तक वाचचें आणि कोणाय तरी कोंकणीत ट्रान्सलेट करचें. थँक्यू सो मच दिलीप बाबा. म्हणजे दीस आमी सुरवात केल्ली हो ट्रॅव्हलॉग म्हणून, बट इट सिम्स लायक म्हणजे ताका कितें म्हणप, इट कूड बी अ स्टोरी बूक, इट कूड बी अ एक्सपिरियन्स बूक. तातूंत इतल्यो सगळ्यो गजाली आसात की ताका खंयच्याय एका फासकेन बांदप म्हळ्यार चूक अशें म्हाका तरी दिसता. अँड थँक्यू सो मच हो बूक आमच्या कडेन दिल्ल्या खातीर. आनी येस, समवन शूड एक्चुली टेक अप एंड ट्रान्सलेट दीस इन टू कोंकणी. सो थँक्यू वन्स अगेन आणि थँक्यू आमच्या व्ह्युअर्सांक परत एक फावट आमच्या कडेन जॉयन जाल्ल्या खातीर. आणि पेज टर्नराच्या ह्या एपिसोडात हे बूक एक्सप्लोर करता आसतना एक नवीन मेमरी आमच्या बरोबर क्रिएट केल्ल्या खातीर. आमी सदां सांगता तशें रीड्स अँड बुक्स हाका फॉलो करत रावात, PA स्टुडियोजाक फॉलो करत रावात आणि पेज टर्नराक जो तुमी इतलो मोग दिला, इतली उर्बा आमकां दिल्या, ती अशीच आमकां दीत रावात. आमी परत एक फावट येतले एक नवो एपिसोड घेवन. टील देन थँक्यू सो मच.